माल असला तर भाव कधी घेते, बरोबर. असा विषय आहे. शेतीला बारकाईने लक्ष दिला. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो किंवा माझ्या मनातली घ्या. पगार घ्यायचा आहे 8 तासाचा, बरोबर. ड्युटीला जायचं आहे अर्धा 1 तास अगोदर, सुटायचं आहे अर्धा तास. सुटायचंय अर्धा एक आपण तास. कामाला 10 तास वेळ देत होतो. आपल्या बरोबर. शेतीला 5 तास फक्त मन लावून लक्ष केलं किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं तर ते 100% नोकरीला कधी दापत जाईल. कधी पण भारी. पण ते लक्ष प्रॉपर दिलं पाहिजे आपण त्याच्याकडे. बरोबर. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. एकदम परत एकदा चांगली गोष्ट तुम्ही सांगितली की कुठलाही नोकरदार माणूस असला तर साधारणपणे 8 ते 10 तास त्याला कामाला द्यावं लागतात. त्यांनी सांगितलं की शेतीमध्ये 5 तास जर तुम्ही वेळ दिला तर 100% तुम्हाला शेतीतून शाश्वत उत्पन्न येईल आणि तुमचा प्रॉफिट असेल किंवा असं होणार नाही. बऱ्याच वेळेला तरुण पिढी जी आहे ती आज विचार करते की शेतीतून पैसा होत नाही, पण आता यांनी सांगितलं की 2020 पासून ते शेती करताय आणि असं असताना सुद्धा 2020 पासून शेती करत असताना सुद्धा त्यांनी असं सांगितलं की असं एकही वर्ष आलं नाही का त्या वर्षी जे पैसे टाकले त्या पैशाचं रिटर्न इन्कम आपल्याला भेटला नाही. दर पिकाला त्यांना त्या आलेल्या खर्चाच्या डबल उत्पन्न दर वर्षी झालेलं आहे. काही वर्षी त्यापेक्षा खूप चांगलंही उत्पन्न झालेलं आहे. त्यामुळं शेती विचार करून आणि शाश्वत जर शेती व्यवस्थित केली तर निश्चितच शेतीतून उत्पन्न आपल्याला चांगलं मिळू शकतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच गोष्ट आहे. 5 तास जर व्यवस्थित आपण शेतीमध्ये जर काम केलं, सगळ्या गोष्टी जर लेबरच्या भरोशावर नाही ठेवल्या, स्वतः जर मेहनतीने जर काम केलं 5 तास व्यवस्थित शेतीमध्ये, तर उत्पन्न नक्कीच तुम्हाला शेतीमधून. आता आपण बघितलं की तुम्ही सांगताय बऱ्याचशा गोष्टी, शाश्वत शेती, 5 तास काम केलं पाहिजे, शेतीमध्ये व्यवस्थित नियोजनपूर्वक जर काम केलं तर निश्चितच आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल. आता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बोलताना आपण बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या की ह्या गोष्टी केल्या पाहिजे, असं नियोजन केलं पाहिजे, ह्या रोगासाठी किंवा ह्या किडीसाठी ही औषधं किंवा ह्या सगळ्या गोष्टीची फवारणी केली पाहिजे. आता तुम्ही नोकरी करत होते, साहजिकच मुंबईमध्ये नोकरी करत होते आणि इकडं गावाकडं काहीतरी आठवड्यातून 1 दिवस तुम्ही यायचे आणि शेती करायची. तर एवढं असताना सुद्धा या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्ही कशी मिळवली किंवा नॉलेज कुठं आलं? एवढं म्हणायचं कसं उद्देश आहे, आपल्याकडलं बारीक छोटं बाळ असतं, बरोबर, आई काही सांभाळते त्याला, तो छोटं झाल्या बोलतो का आपल्या संग नाही का बोल, मला हे पाहिजे का मला ते पाहिजे का, आपण तिचं ओळखून घेतो. बरोबर, आता काय होतं, राहिला ज्ञानाचा याचा त्याचा विषय, लहानपणापासून बघणं, झाडांचं ऑब्झर्वेशन करणं, तुमच्यासारखे मार्गदर्शक आले त्यांची एकूणही माहिती घेणं, स्वतःकडे उपलब्ध असलेले आजार ओळखून येणं, बऱ्यापैकी लहानपणापासून शेतीकडे होतं नोकरी लागण्यापर्यंत. आणि तंबाट्यापीक आमचे आईवडील पण त्यांची त्यांची थोडी पारंपरिक शेती होती. आता आमच्या आधुनिक क्षेत्राकडे आजाराची बऱ्यापैकी माहिती होती. बरोबर. आता औषध कोणतं चालतं कोणतं नाही चालत, नवीन औषधं येत आहे मार्केटमध्ये. बरोबर. आणि त्याच्यामध्ये बी तुमच्यासारखे चांगलं व्यक्तिमत्व भेटलं तर ते सांगता, कमी खर्चामध्ये छान असं रिझल्ट असलेलं औषधं सांगता. मग ती माहिती संग्रहित करून ठेवणं आणि राहिला विषय आजार कळणं, त्याच्यावरती औषधाचा विषय, जसं आपण लहान बाळ सांभाळतो, त्याला जे लागतं न मागता आपण त्याला भरवतो देतो, तसंच झाडांचं सुरुवातीपासून लक्ष दिलं, कमी खर्चामध्ये आजारही नियंत्रित राहता आणि झाडांकडे लक्ष दिलं तर आजारही कळता आणि औषधांची हळूहळू माहिती भेटली. चांगला मुद्दा तुम्ही सांगितला की जसं घरातल्या लहान मुलाला आपण सांभाळतो, त्याला सगळ्या गोष्टी देतो, त्याचं खाणं पिणं असेल, त्याचा बोलण्यापासून चालण्यापासून सगळ्या गोष्टी हे आपण नॅचरली त्याला देत असतो. ते सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात आणि आपण त्याला ते देत असतो प्रत्येक वेळेला. त्याचप्रमाणे झाडाला जर आपल्या लहान मुलासारखं किंवा बाळासारखं जर बघायला चालू केलं तर त्याची गरज काय आहे, त्याला काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नॅचरली कळत जातात आणि मग त्याप्रमाणे जर झाडाला आपण सगळं उपलब्ध करून दिलं तर निश्चितच झाड जे आहे ते आपल्यासाठी काम करेल, आपल्याला चांगलं आणि शाश्वत उत्पन्न देईल आणि आपली शेती जी आहे ती पूर्णपणे विकासाला आणि आपला विकास होण्यासाठी उपयोग होईल. शेतकरी बंधूंनो, ह्या शेतकऱ्याची यशोगाथा ऐकून खरंच खूप आनंद झाला आणि अशाच वेगवेगळ्या तरुण शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यांची यशोगाथा जी आहे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचायची आहे. आणि शेती जी आहे शाश्वत उत्पन्न देणारं एक माध्यम आहे. शेती हा एक खूप चांगला व्यवसाय आहे, हे आपल्याला संपूर्ण शेतकरी वर्गाला आपल्याला दाखवायचं आहे. तर ही एक चळवळ मी सुरू केली आहे. या चळवळीमध्ये तुम्ही पण सहभागी होऊ शकता. तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तिथून ही चळवळ किंवा ह्या शेतकऱ्यांचं जे यशस्वी यशोगाथा आहे
त्या तुम्ही बघत असाल तर अशाच प्रकारच्या काही शेतकऱ्यांचा यशोगाथा ज्या आहे त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण घेणार आहोत. तर नक्कीच तुम्ही पण कमेंटमध्ये ह्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, काही शेतकऱ्यांचे अनुभव असतील तर नक्कीच तुम्ही शेअर करू शकता आणि कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करून नक्कीच आम्हाला साथ द्या. आणि तुमच्याकडेही अशी जर प्रेरणादायी यशोगाथा असेल तर आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि तुमच्यापर्यंत पोहोचून ती यशोगाथा जी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तो पूर्ण भारतामध्ये आपण पसरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू.